प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। झेडपी स्थायीच्या मागील बैठकीत वादळ, आजची बैठक मात्र शांततेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती आढावा बैठक आज पार पडली। मागील बैठकीत विविध प्रलंबित प्रश्न आणि प्रशासकीय ढिसाळ कारभारावरून पदाधिकारी आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना आता चांगलंच धारेवरती धरलं होतं। मात्र आजच्या बैठकीत मागील 4 बैठकांमधील विविध विषयांचा एकत्रित आढावा घेण्यात आला। विशेष म्हणजे आजची बैठक ही कमालीची शांततेत पार पडली असून यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवरती सविस्तर चर्चा झाली आहे। या बैठकीत खालील प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली आणि महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले। यामध्ये चंदगड, आजरा, शिरोळ, हातकणंगले आणि गडिंग्लज तालुक्याच्या सभापतींसाठी इलेक्ट्रिकल वाहने खरेदी केली जाणार असल्याचं अध्यक्षांनी स्पष्ट केलं। तसेच गडिंग्लज येथील 10,000 स्क्वेअर फूट जागेचा विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे काजू, आजरा, घनसाळ आणि दौना या स्थानिक पिकांना GI मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच लघु पाटबंधारे विभागाचा कक्ष जिल्हा परिषदेकडे निर्माण करून तो कार्यान्वित केला जाणार आहे। विन्सोल सोल्युशन कंपनीने बेकायदेशीररित्या घेतलेले 2 महिन्यांचे पगार तातडीने परत करावे आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी मागणी अभिजित तायशेटे यांनी केली। तर जी औषधं मुदतबाह्य होतात ती संबंधित कंपनीनं परत घेण्याची अट औषध खरेदीमध्ये समाविष्ट करावी असे अमरसिंग पाटील यांनी मांडलं। आजरा, चंदगड आणि गडिंग्लज तालुक्यात अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे, त्यांच्याऐवजी नियमित अधिकारी देण्यात यावेत अशी मागणी सुधीर देसाई यांनी केली। त्याचबरोबर NQAS ही केंद्र शासनाची योजना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करावेत। तसेच प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असा आग्रह संग्राम कुपेकर यांनी धरलाय। मागील बैठकीच्या तुलनेत आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांचा रोष पत्करावा लागला नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी एक प्रकारे सुटकेचा निश्वास सोडला। या बैठकीस अध्यक्षा शिल्पा खोत, शिक्षण सभापती शीतल यादव, आरोग्य आणि बांधकाम सभापती सारिका नांदेकर, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, अभिजित तायशेटे, सुधीर देसाई, अमरसिंग पाटील, जयंत पाटील आणि सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।